विधानभवनामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व लोकांना थांबवण्यात आलेल्या विधानभवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाहेर थांबवलेल्या विधानभवनाला धमकीचा मेल आल्याची माहिती आणि या कारणास्तव या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सर्वांना बाहेर थांबवलेलं आहे। अगदी आमदारांना सुद्धा बाहेर थांबवलेलं आहे, अधिकाऱ्यांना सुद्धा बाहेर थांबवलेलं आहे, सर्वांना विधानभवनाच्या बाहेर थांबवण्यात आलं। डॉग स्क्वॉड आता विधानभवनामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याचीही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। नेमकं मेलमध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे, मेलमधला मसुदा काय, या संदर्भातली माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलेली आहे। अर्थात त्यामागचं कारणही तसंच आहे। विधान भवन ही अत्यंत महत्त्वाची वास्तू आहे, संविधानिक वास्तू आहे, महत्त्वाचं ठिकाण आहे। त्यात सध्या अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन सुरू असल्यामुळे 288 आमदार, त्यांच्या पुढे जाऊन विधान परिषदेचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मोठमोठे अधिकारी, IAS अधिकारी, राज्यातल्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांपैकी अधिकारी हे सारेजण विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या काळात उपस्थित असतात, उपस्थित असणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे अशा वेळी विधान भवनाला धमकीचा मेल आल्यानं ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। तर या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनाही आज जाऊ दिलेलं नव्हतं, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया। सकाळच्या स्पेशल सेटिंग मध्ये मला प्रश्न लागला होता। आल्यानंतर मलाच कळालं इथे की थ्रेट आलेला आहे, प्रशासनाकडे मेल आलेला आहे की काहीतरी थ्रेट आतमध्ये आहे। तर त्याच्यामुळे ती चौकशी चालू आहे आणि त्यांची डिव्हिजन मार्फत त्याची स्कॅनिंग हे ते करतात। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पंकज, आता काही विशेष यंत्रणा, विशेष सुरक्षा यंत्रणा, विशेष पथक वगैरे दाखल झालेत विधानभवनामध्ये, डॉग स्क्वॉड दाखल झाल्याची दृश्य दिसत आहेत। विक्रांत, डॉग स्क्वॉड जे आहे ते विधानभवनामध्ये दाखल झालेलं आहे, पण विधानभवनाच्या पायऱ्यांवरची दृश्य बघतोय। विधानभवनाच्या पायऱ्यांमधनं डॉग स्क्वॉड जे आहे ते बॉम्ब शोधक आणि विनाश करणारं पथक जे आहे ते विधिमंडळामध्ये पोहोचलेलं आहे। सगळ्यात आधी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ते बॉम्ब स्क्वॉड जो आहे तो शोध घेत आहे आणि त्याच्यानंतर विधिमंडळातल्या प्रत्येक ज्या महत्त्वाच्या जागा आहेत, मग सगळे केबिन्स असतील, मंत्र्यांची केबिन्स असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांची केबिन्स असतील, यासह महत्त्वाच्या ज्या काही जागा आहेत, पूर्ण विधानभवनाची तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। आज ईमेलद्वारे विधानभवनाला धमकी आलेली आहे। ईमेलद्वारे विधानभवन उडवून देण्याची धमकी जी आहे ती आल्यानंतर विधानभवनातली सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवरती गेली। विधानभवनातले जे कर्मचारी आतमध्ये येतात सकाळी, त्यांना गेटवरतीच थांबवण्यात आलं होतं। दिलं नव्हतं। आपण पुन्हा एकदा विक्रांत गेटवरची हालचाली बघणार आहोत। विधानभवनामध्ये प्रचंड हॅपनिंग सुरू आहे असं म्हणू शकतो। आतमध्ये बॉम्ब BDSचं पथक जे आहे ते पूर्णपणे विधानभवनाची तपासणी करतंय। आमदार येत आहेत, आता विधिमंडळाच्या बाहेर थांबतायत। आपण बघतोय बाहेर पोलिसांचं कडं जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे, बाहेर पोलीस यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे आणि विधानभवनाची पूर्णपणे चेकिंग जी आहे ती केली जाते। आतमध्ये बॉम्ब शोधक पथक जे आहे ते येऊन पोहोचलेलं आहे आणि ते बॉम्ब शोधक पथक पूर्णपणे जे आहे ती माहिती घेत आहेत, पूर्ण तपासणी करतायत कशा तपासणीमध्ये नेमकं काय काय समोर येतं, या मेल संदर्भातले काय अपडेट्स भविष्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतायत, सगळं समजून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहू। आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे। अजूनही जास्त चौकशी आणि ती कळेल। मला आता एवढीच माहिती मिळालेली आहे।